नमस्कार. आपण काय कपड्याचा व्यवसाय करताय? काय मंडळाचं काय नाव आपल्या? पंचशील महिला बचत गट. पंचशील महिला बचत. पंचशील महिला. कुठून आलात? सावरगाववरून. हे सावरगाव आपलं. अच्छा, किती दिवस झाला तुम्ही? 4 दिवस झाले आज. 4 दिवसाचा रिस्पॉन्स कसा काय मिळाला? बऱ्यापैकी आहे. आहे ना, म्हणजे व्यवसाय झाला की नाही? आहे ना. ठीक आहे. काय नाव आपलं? प्रांजली घोसले. धन्यवाद जी. अच्छा, असे भरपूर स्टॉल आहे तिथे आणि आज हा या स्टॉलचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज गर्दी थोडी जास्त वाटत आहे नेहमीपेक्षा. इकडे खिलोऱ्याची दुकान आहे. आणि ही प्रदर्शनी आपण इकडे येऊ थोडं. नमस्कार ताई. नमस्कार सर. कशाची आहे मॅडम हे कशाचं आहे? हे सफेद मुसळी आहे आयुर्वेदिक. अच्छा, आयुर्वेदिक आहे. हे सावित्रीबाई महिला बचत गट आहे. जळगाव तालुका आहे, बुलढाणा जिल्हा आहे. कल्पना विजय दामोदर. हे सफेद मुसळी आहे आणि यशोगंधा पावडर आहे. अच्छा, आपण कुठून आलात म्हणालात? आम्ही बुलढाणा जिल्हा. अच्छा, किती दिवस झालेत आपल्याला येऊन? आज सर 4 दिवस झालेले आहे. 4 दिवस झाले. काही खरेदी वगैरे विक्री वगैरे झाली की नाही? चांगली झालेली आहे सर. माझी विक्री झालेली आहे. पहिल्या दिवशी 5,000 झालेली आहे. दुसऱ्या रोजची 15,000ची झालेली आहे. काल आपली 20,000ची झालेली आहे. किती दिवसाचं प्रशिक्षण हे आहे? हे 5 दिवसाचं आहे. म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे का मग उद्याचा? उद्याचा आहे. हो. आणि रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. चांगला आहे. महिला आर्थिक म्हणजे मामींचा गट आहे आणि शेतकरी महिला बचत गट बी आहे. अच्छा. बुलढाणा जिल्ह्यात असे कार्यक्रम लागले पाहिजे दरवर्षी असे लागलेले पाहिजे सर. महिला बचत गटाले चांगला आम्हाला यांचा फायदा होऊन राहिलेला आहे. याच्यापेक्षा भरभराट म्हणजे यांना किंवा आम्हाला गव्हर्नमेंटनं आम्हाला याच्यापेक्षा बी मदत केली कधी तर आम्ही महिला याच्यापेक्षा पुढे जातो. उत्साहानं करू शकता. करत राहते आम्ही. अगोदर ज्यावेळेस आपलं प्रदर्शनी नव्हती त्यावेळेस तुम्हाला विक्रीसाठी त्रास जात होता? सर लय विक्रीसाठी म्हणजे आम्ही शेतमजूरच होतो त्या. पण आपल्याला कसं हे आपले बचत गटाचे स्टॉल लागलेले आहे तर आम्ही कसं महिला आम्हाला म्हणजे शेतात ना जाताना आम्हाला बचत गटाचे आपले स्टॉल लागलेले आहे तर आम्हाला 50च्या ठिकाणी आम्हाला 100 रुपये रोज पडून राहिलेला आहे. आमची मुलं बी शिकून राहिलेली आहे. आम्ही बी आनंदात आहे. उन्हात जायचं आपल्याला काम पडून नाही राहिलेलं आहे. याच्यापेक्षा आम्हाला कधी सरकार समोर आपल्याला मार्केटिंग करून दिलं तर आम्ही महिला याच्यापेक्षा उत्साहात राहू. व्हेरी गुड. आणि चांगलं. तुमचं नाव काय ताई? कल्पना विजय दामोदर. तर ह्या होत्या कल्पना विजय दामोदर. या आहेत जळगावच्या. जळगाव. आणि सुंदर असं त्यांनी आपला अनुभव दिलेला आहे. पुढे धन्यवाद ताई. येतो. नमस्कार जी. नमस्कार. नमस्कार. हे कशा इकडे लावा थोडा. महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ. ताई आमच्या यवतमाळचे काय नाव? बचत गटाचं नाव? नमस्कार, माझं नाव ललिता गणेश मामिलवाड. माझ्या गटाचं नाव राधाराणी महिला बचत गट. आणि आपण कुठला व्यवसाय दाखवत आहे म्हणजे करत आहे? मी हळदीचे लोणचे, कच्च्या हळदीचे. अच्छा. आणि सांबार वडी, मूग वडी, कोरोडा वडी. म्हणजे यात रिस्पॉन्स मिळत आहे की नाही तुम्हाला? मिळते. म्हणजे नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव सांगा पहिले आम्हाला. मी भाविक भगत. हो. कुठं राहता सर? मी तर यवतमाळ राहतो. माझं क्षेत्र आहे उमरखेड. व्हेरी गुड. माझ्या आणि तुम्ही उमरखेडून इथं आला? बिलकुल, उमरखेडून आलो. कृषी प्रदर्शन हे आमच्या भागामधल्या ह्या ताईचे अगदी म्हणजे चांगला प्रोडक्ट आहे. अच्छा. आणि हे त्या भागात सुद्धा अगदी फार चांगलं काम करतात आणि होम म्हणजे घरून डिलिव्हरी करतात. आणि अनेक लोकांनी हे सर्व गोष्टी उभ्या केलेल्या आणि त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे महिलांनी केलेले आहे. आणि स्वतः महिलांनी केलं आहे. त्यांचा एक चांगला ग्रुप आहे. अच्छा. त्यांचा एक महिलांचा चांगला एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे लोणच्याचे आहे साहेब, परंतु त्यांचे काही वस्तू आहेत मी स्वतः खाल्लेल्या यूज केलेल्या आहे. आम्ही घरी सुद्धा यूज केलेल्या आहे. हे आधी आम्ही यूज केलेलं आहे. बरं, मग हे हो का? हे जे प्रदर्शन झालं हे दरवर्षी असते का? कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी हे प्रदर्शनी चालू राहत असते. आणि त्या कृषी प्रदर्शनीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी संधी येते की त्यांनी कुठल्या उद्योग करावं, त्याच्या उद्योगाला वाव कसा मिळावा आणि तुमचा उद्योग समाजापुढे कसा जावा, त्याकरिता त्यांना स्टॉल दिले जातात. त्या स्टॉलच्या माध्यमातून तुम्ही विक्री व्हावं आणि एक समाजाला शासन स्वतः इथे बोलवतात. या ठिकाणी जे वास्तव्याला असतात शहराच्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांना प्रत्यक्ष हे सर्व गोष्टी त्यांना सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काही छोटे छोटे स्टॉल घेऊन आपले जे काही उदरनिर्वाह करण्याच्या अनुषंगाने असतील, छोटे उद्योजक असतील, त्यांना माझं असं तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो की लोकांना CMEGP PMEGP अंतर्गत
अंतर्गत अनेक छोटे स्मॉल उद्योग आहे, त्या स्मॉल उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी अप्लिकेशन करावं, त्याच्या माध्यमातून 2 लाखाचा उद्योग घ्यावा, ते जास्ती लाखापर्यंत मिळू शकते, पण 2 लाखापर्यंत कुठलंही तुम्हाला मॉर्गेज करण्याची गरज नाही. बरं, हा जो तुम्ही सांगितलं ते महिलांसाठी आहे की इतर कोण? इव्हन कोणी पण महिलांनी यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी याच्यासाठी इन्व्हॉल्व व्हायचं आहे की त्यांच्या हाताला काम पाहिजे. आज महिला कुठेही शांत बसण्याच्या मानसिकतेत नाही आहे, आणि त्यांना जर असं वाटतंय की आपण कुठंतरी एक आपला स्वतःचा उद्योग त्या ठिकाणी उभा करावा, तर CMEGPच्या माध्यमातून एक अप्लिकेशन करावं, आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला साधारणतः 35% ग्रामीणसाठी आणि 25% शहरीसाठी अशी सबसिडी दिली जाते. त्या सबसिडीचा पूर्ण लाभ घ्यावा, आणि छोटे छोटे काही जे उपकरणं असतील, जे छोट्या मशिनरी असतील, त्या सर्व छोट्या मशिनरी घेऊन स्वतःचे अनेक असे छोटे छोटे उद्योग आहेत ते स्वतः चालू करू शकतात. आणि तोच एक प्रारूप म्हणून, व्यवसायाचं एक रूप म्हणून या ठिकाणी जे काही अनेक महिला उद्योगाला जे चालना देण्याचं काम आहे ते कृषी उद्योगाच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून, अनेक उद्योगाच्या माध्यमातून ते लोक पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आणि त्यासाठी ह्या महिलांनी जो उपक्रम केला तर माझ्यासुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. आणि या ठिकाणी जे अनेक लोक येऊन इथं जे आपला छोटा मोठा व्यवसाय उभा करून जे स्वतः एक उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहतात त्यांना सुद्धा सर्वांना शुभेच्छा मध्ये. धन्यवाद सर, खूप सुंदर अशी माहिती दिली, आणि निश्चितच ही आपण यूट्यूबवर देणार. यूट्यूबच्या माध्यमातून हा सर्व समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल याचंही तुम्ही काम करतात. आणि यवतमाळची जी जनता आहे तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन या लोकांचा व्यवसाय कसा वाढेल, यांना चालना कशी मिळेल, यासाठी तुम्ही जे उपक्रम हाताशी घेतलाय तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे.